चला मॅचला सुरुवात. इथे आपल्याला पाहायला मिळतो विनय मात्रे ओव्हर क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपण पाहता. स्ट्राईक वरती सौरभ कडू, नॉन स्ट्राईकला कुशल भगत. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येईल आणि प्रणय मात्रे स्ट्राईक पंच, नॉन स्ट्राईकला रसिक मात्रे. विनय मात्रे गोलंदाज, विनय मात्रे आलाय मोरावे संघाचा, मिहिरा स्पोर्ट मोरावे संघाचा हा गोलंदाज आपण पाहता. मॅचला होते सुरुवात. एका साईडला विचार केला तर आज मोरावेचे 3 संघ होते, त्यामधले 2 संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर गेलेत. आता एक मात्र उरलाय संघ, तो मिहिरा स्पोर्ट मोरावे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये महेश स्पोर्ट शेलघरी लढत पाहता. पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात आणि पहिल्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू. सुंदर चेंडू फेकला, सौरभ कडूला पाहावं लागलं. हा चेंडू डॉट जातोय. 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते 2 सामने जिंकलेत एनसीसी उलवे संघाने. सेमीफायनलचा प्रवास गाठला आजच्या या फायनल डे मध्ये. सुंदर चेंडू हाताळला विनय मात्रे. पुढे एकदा गोळ्याच्या मार्कवर समोर फलंदाज सौरभ कडू. स्लॅश जवाब, सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय 6 धाब्यांसाठी दर्जेदार षटकार. पावतू सामाजिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री राहुल चंद्रकांत मात्रे या दादाचा आताच आगमन झालाय. त्यांचा मात्रे परिवार, रमाताई सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ हा मात्रे परिवार चषक आणि या चषकामध्ये राहुल दादा आपलं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू चांगला क्लिक केलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये दणदण करीत जाईल 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. सुंदर. यंदाच्या हंगामामध्ये सौरभकडे पाहिलाय आम्ही. जी पहिली ट्रॉफी लागली होती या शेलघर संघाला तेव्हा सौरभ देखील झलकला होता. 12 संघांची मॅच, तदनंतर सेमी आणि मेगा फायनल या शेलघरकडे पाहिलं होतं आम्ही. सुंदर आयोजन केलं होता आणि त्यानंतर रनरअप ठरला होता. त्यानंतर हा संघ बराच फॉर्म मध्ये आला होता. तोच सौरभ कडू स्ट्राईक वरती पाहता. एका साईडला गोलंदाज विनय मात्रे. आता कुठेतरी मात्र फलंदाज बेट झाला. हा चेंडू चकमावला जातोय फलंदाज सौरभला. विनयकडे देखील चांगला खेळ आहे. तो देखील यंदाच्या हंगामामध्ये बऱ्याच या मिहिरा स्पोर्ट्स संघासाठी एक चांगली कामगिरी केली आणि आज देखील आपल्या संघासाठी हा पहिला षटक त्याला पाहता. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. पुढे येऊन क्लिक केलाय फाईट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू दणदण करीत जाईल 4 धाब्यांसाठी चौकार. तो सुंदर फटका. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या टॉप एजला लागला. तत्पूर्वी प्रवीण ठाकूर इथे आपण पाहायला डीप लॉंगच्या रिजन मध्ये क्षेत्रक्षक चुकीचा पाहायला मिळतो. एकदा पूर्ण होतोय आणि एका धावीच्या पद्धतीने आता पाहिला तर प्रथम फलंदाजी करताना महेश पोट शेलघर संघाची धावसंख्या तब्बल 15 एका ओव्हरच्या समाप्तीनंतर.
विकास नक्कीच ऐकायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आलाय मात्र आता आर्यन भोईर आणि समोर सौरभ कडू. उलटा चेंडू लॉंगॉच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगला जजमेंट, चांगली पकड झाली आणि पैकी देखील आपण पाहिला तर इथे चांगली आली. एकच धाव एका धावेच्या मदतीने महेश पोट शेलकर संघाची धावसंख्या जाईल ते तब्बल 16 या आकड्यावरती. तर नक्कीच नेक्स्ट मॅच रॉयल ओलिवे आणि एका साईडला रिहाडी एंटरप्राइजेस आपल्यासाठी हा पहिला कॉल. नक्कीच पहिला इनिंग संपेल, हा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपल्यासाठी हा पहिला कॉल दिला जातोय. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. एका साईडला गोलंदाज आर्यन भोईर, समोर फलंदाज कुशल भगत. उलटा चेंडू चांगला क्लिक केलाय, पाहू शकाल मात्र स्केलच्या रिजन मध्ये चांगलं पकड करतोय शिवांशू भोईर आणि पैकी चुकीची आली. त्यानंतर 2 धावसंख्या पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने आता आपण पाहिला तर महेश पोट शेलघर संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 18 या आकड्यावरती. आमचे गुणलेखक समाधान मात्रे, नक्कीच आज आमच्या मात्रे परिवाराने बरीच मेहनत केली या स्पर्धेला, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार मानतो. आणि त्यानंतर आमचे शंकरदादा पाटील जे आमचे आधारस्तंभ मात्रे परिवारचे इथे आज उपस्थित आहेत या व्यासपीठावरती. षटकातील हा पुढला चेंडू रिबस अटेंड करायचा होता कुशलला, तत्पूर्वी इथे एकदा पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. तो महेश पोट शेलघर संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली 19 आकड्यावरती. सलामीची जोडी एका साईडला विचार केला तर नक्कीच समाधान आपण पाहिला तर याच शेलघर संघाने अगोदर श्रीराम स्मृती चषक झाला होता, त्या चषकामध्ये देखील फायनलचा प्रवास गाठला होता आणि रनरअप ठरला होता. एक चांगला संघ आहे तो शेलघर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर ओढापून वहाल या संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठला, अंतिम टप्प्याचा मात्र त्याने प्रवास गाठलाय आणि आज स्पर्धेचा मेगा फायनल. गोलंदाज आर्यन, समोर फलंदाज सौरभ. आर्यन कुठेतरी रनअप चुकलाय. ओमकार डीजे आम्हाला देखील हे आपल्याला पाहिलं तर एक चांगल्या दर्जाच्या डीजे माध्यमाने हे सर्व काही क्वालिटी दिली. खारकोपरचे आमचे कचेर मामा यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सौरभ आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न, इथे काय आदेश पाटील नक्कीच चांगल्या प्रकारे पकडतोय आणि पैकीपर्यंत एकदा पूर्ण होतोय. एका धावेच्या पद्धतीने आता महेश पोट शेलघर संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती. 20 रन्स सलामीची जोडी. प्रथम आपण फलंदाजी करताना महेश पोट शेलघर संघाची आपण पाहता. ओव्हर क्रमांक दुसरा त्यांना आर्यनचं देखील कौतुक करावं लागेल, ज्याने आपण पाहिलं तर सुंदर परफॉर्मन्स दिलाय. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी ते पाहिला जो तर अपील झाले होते, एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 रन्स सलामीची जोडी फलंदाजी करताना आपण पाहता मिहिरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये महेश पोट शेलघर ही लढत पाहता. आर्यनचा षटक सुंदर आलाय. सावकार स्मृती UNPL मध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली गब्बांच्या संघामध्ये आणि
आज सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तो संघ सुपर फोरचा प्रवास केलाय. आर्यनची चांगली कामगिरी काल पाहिली. सुरेख सुरेख गोलंदाजी आर्यन भोईरची, चांगला लगाम दिला. आपण पाहिलं तर समाधान मात्रे जी गोलंदाजी हवी होती मीरा स्पोर्ट संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 रन्स. पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता ओव्हर क्रमांक 3 आणि मोराबे संघाचा आज पाहिला तर आपण तिसरा संघ, तिसरा ओव्हर, तिसरा संघ. 2 संघ या स्पर्धेतून बाहेर फेकलेत. आता एक अंतिमचा संघ उरलाय, तो मीरा स्पोर्ट मोराबे आणि त्याच्या केसमध्ये महेश स्पोर्ट शेलगर ही लढत पाहता. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाज या दुपारच्या सत्रामध्ये शिवांश भोईर आलाय. समोर फलंदाज आपण पाहू शकाल कुशल बगन. अनेक वेळा या टेनिसच्या पटलावरती कुशलने या शेलगर संघासाठी एक कुशल कामगिरी केली. तो स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहता. नॉन स्ट्राईकला सौरभ कडू हे 2 सलामी वीर फलंदाज मित्रांनो पाहता. गोलंदाज शिवांश भोईर. सुंदर मॅच. कुशल सध्या हा पटका पाहू शकाल, मात्र लॉंगच्या रिजन मध्ये चुकी करते क्षेत्ररक्षक. गोलीच्या रफ्तार मध्ये जाईल 4 धाबेसाठी दर्जेदार चौकार. ते पोहोचलाय. महेशपोर्ट शेलगर संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना कुशलच्या बॅटमधून चौकार आला. शिवांश भोईरच्या पहिल्या चेंडूवरती आर्यनने अगोदरचा षटक 6 धाब्यांचा पे केला होता. आता शिवांशवरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. एका साईडला विचार केला तर महेशपोर्ट शेलगर संघाचा कुशल बघत षटकातील पुढचा चेंडू टॅप पद्धतीने पुन्हा एकदा लॉंगॉच्या रिझन मध्ये आपण पाहू शकाल. नीरज चेंडूला कलेक्ट करतोय. फेकीपर्यंत एकदा पूर्ण झाली आणि एका धाबेच्या मदतीने आता महेशपोर्ट शेलगर संघाची धावसंख्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना 26 आकड्यावरती 26 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. एका साईडला गोलंदाज शिवांश भोईर षटकातील पुढला चेंडू फेकेल. आताचा चेंडू आपण जर पाहिला तर पंचाच्या दृष्टीने हा चेंडू चांगला आहे. डॉट जातोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. शिवांश भोईर मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाचा जो सेनापती आहे, सरसेनापती कर्णधार आहे आणि नक्कीच त्याने चांगले चांगले सामने जिंकवले त्या मिहिरा स्पोर्टसाठी आणि आज तो गोलंदाजी करतो या शिवांश भोईर. षटकातील पुढला चेंडू सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलोमध्ये अडवलाय. चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळला, शांत ठेवलाय मात्र महेशपोर्ट शेलगर संघाच्या फलंदाजांना, कारण गोलंदाजी मात्र सुंदर चालू आहे. धावसंख्या थांबली ती 26 आकड्यावरती. 4 बॉल झालेत या षटकातील. 26 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल. षटकातील पुढला चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. कावकोणच्या रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बेधून 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. चौकार आला सौरभच्या बाट मधून. संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती आणि तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिमचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल उरलाय या षटकातील. उडवंडीला पाहू शकाल मात्र आदेश पाटीलने चुकी केली. हाताला ब्रश झाला आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल. 6 धाबे
ताई सामाजिक विकास मंडळ मोरावे पुरस्कृत स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ आठवणीला उजाला देणारी आपण पाहिलं तर म्हात्रे परिवार चषक 2026 साठी या स्पर्धेचा मेगा फायनल आज अंतिमचा दिवस. गोलंदाज येतोय प्रवीण ठाकूर आणि सामोरे फलंदाज कुशल भगत. बॅटला ब्रश झाला, आता कुशलला परतावा लागेल. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला झटका. महेश इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आलाय. 36 रन्स 1 विकेट लॉस आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना महेश पोट शेलगर या संघाची धाबसंख्या पाहता प्रवीण ठाकूर. साईला आडव्या पट्याने केला जाता. बॅटच्या मात्र आपण पाहिला तर स्लॉट मध्ये सापडला आणि त्याचनंतर LBW सुरवाने दुसरा विकेट, दुसरा झटका महेश पोट शेलगर संघाला. बाली सर नवी मुंबई आणि ओलिव्हेनोडचे स्थानिक झालेत आमचे युवराज माली सर आणि आमच्या विनंतीला त्याने मान दिला. आम्ही सांगून ठेवलं होतं सर आपल्याला यायचं आहे मेगा फायनलच्या दिवशी आणि आज आम्हाला युवराज माली सर आज सातत्याने त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल दिवसभर. त्यांचा देखील मनापासून आम्ही आभार मानतो. एक सुंदर मॅच. प्रवीणने देखील एक विकेट प्राप्त केला. आता नवीन आलेला आहे कुशल भगत. एका साईडला सौरभ कडू तर प्रवीण ठाकूरच्या षटकातील अपुडला चेंडू. सुंदर सुंदर परंतु काय घडला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. बॉल उरलीत. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना महेश पोट शेलगर, प्रवीण ठाकूर गोलंदाज. प्रवीण ठाकूर एका साईडला फलंदाज आपण पाहता कुशल. आताचा चेंडू आपण पाहू शकाल. पकडी यष्टीरक्षक पर्यंत एकदा पूर्ण झाली आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 41 आकड्यावरती. 2 बाद 41 धाबसंख्या. इथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आणि शेवटचे 2 बॉल उरलेत या पहिल्या इनिंग मधले, या पहिल्या पूर्वार्धामधल्या. मिहिरा स्पोर्ट मोराबे संघ जो क्षेत्ररक्षक करतोय आणि महेश पोट शेलगर लढत पाहता. प्रवीण ठाकूर पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर चांगला क्लिक केलाय. पाहू शकाल कव्हरच्या क्षेत्रामध्ये दाडून दिलाय. पाहू शकला तर जाईल चेंडू सीमा रेषा. नक्कीच आम्हाला निर्णय द्यायचा आहे. षटकार आहे. लास्ट बॉल पाहू शकाल सौरभने उडवलाय परंतु एलिव्हेशन जास्त झालाय आणि जेल खाली क्षेत्ररक्षक सुंदर जेल टिपलाय. आपण पाहिलं तर नीरज मात्रेने आणि ते पहिला पूर्वार्ध पूर्ण झाला.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना महेश पोटशेलकर संघाची धाबसंख्या तब्बल 47 रन, 47 धाबसंख्या आणि 48 धाबेचा अद्याप विचार केला तर टार्गेट असेल तो जिंकण्यासाठी मिहीर
युवराज माली सर सर्व पाहुण्यांना घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. आणि षटकातील दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू. सुंदर सुंदर डिलिव्हरी. चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हाताळला. फलंदाजाला पाहावं लागलं. त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. चेसिंग करायचे मॅच मध्ये तब्बल 48 धाबेचा टार्गेट 48 रन्स. 48 धाबेचा लक्ष आहे या मॅच मध्ये पूर्ण करायचं आहे जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती आपण आदेश पाटीलला जो निलेश पोट जावले संघामध्ये युएनपीएल मध्ये नक्कीच क्वालिफाय झालाय सुपर फोर साठी. आदेश पाटील चांगला क्लिक केलाय थर्ड बॅट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जाईल तत्पूर्वी मात्र इथे पाहिला तर चेंडू सीमा रिषभ फरार. 4 धाब्यासाठी चौकार. चांगला फटका येतोय. आदेश पाटील सुंदर सुंदर त्याच्या बॅट मधून स्ट्रोक पाहिलेत अनेक मैदानामध्ये. किंजल ट्रॉफी मध्ये देखील त्याने चांगली एक पराक्रमी पारी खेळला होता. युएनपीएल मध्ये देखील चांगलं खेळ त्याच्या माध्यमातून पाहिलाय. तोच आदेश पाटील आपण मिहिरा स्पोर्ट मोराबे संघामध्ये पहिला सलामी वीर पाहता. तर षटकातील पुढला चेंडू चांगला क्लिक पॉइंटच्या रिझल्ट मध्ये पटका. पुन्हा एकदा मात्र दन 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 करीत जाईल. 4 धावेसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर सुंदर इथे फलंदाजी चालू आहे. आदेश पाटील आपण पाहिलं तर मित्रांनो त्याच्या बॅट मधून सलग 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. आदित्य भगत एका साईडला गोलंदाजी करतोय. विचार केला या मॅच मध्ये 48 धाबेची चेसिंग आहे. पूर्ण करायचं आहे दुपारचा सत्र ही लढत पाहता. आडव्या पट्ट्याने अग्रेस जो लाईन खेळायचा होता आता तर चेंडू मिस होतोय. स्वतःवरती नाराज झाला आदेश कारण त्याला मोठा फटका घ्यायचा होता या चेंडूवरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि शेवटचे 2 बॉल उरलेत. 8 धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळतात. एका साईडला आदित्य भगत एका साईडला फलंदाज आदेश पाटील. षटकातील पुढला चेंडू चांगला फटका लॉंगॉच्या रिजन मध्ये. सौरभला पाहावं लागेल. कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत. 1 बाउंस चौकार. काय आदेश पाटील फलंदाजी करतोय म्हणत जिंकतोय कारण स्वतःचा होम ग्राउंड आणि स्वतःच्या घरोली स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करताना आपण पाहता. 12 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. षटकातील लास्ट बॉल 48 धाबेचा टार्गेट पूर्ण करायचा आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल टॅप पद्धतीने आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय पकडीपर्यंत इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धाबेच्या मदतीने आता संघ जाईल तब्बल 14 या आकड्यावरती. 1 ओव्हर इथे आदित्य भगतची कंप्लीट झाली. 48 धाबेचा लक्ष आहे मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी. जिंकू किंवा मरू आम्ही शत्रू संघ युद्ध करू. महाराजांची शिकवण. नक्कीच मित्रांनो जेव्हा मुघलांनी आपल्यावरती महाराष्ट्रावरती काबीज केला होता तेव्हा नक्कीच आपण पाहिला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला होता आणि नक्कीच आपण हे किल्ले जिंकले होते. आणि आज देखील रायगडावरती पाहिला तर माझ्या राजाचा शिव छत्रपती रायांचा आज देखील आपण पाहिला तो आवाज अद्याप गुणगुणताना आपण ऐकतात. आणि आज देखील या मात्रे परिवारामध्ये एक चांगला ब्रँडेड आयोजन आणि चांगली लढत आपण पाहता. सुंदर मॅचला मजा येईल कारण एका साईडला महेश पोट शेलगर त्याच्या अगेन्स्ट मध्ये मिहिरा स्पोर्ट पोराबे हे लढत पाहता. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती लागली. आदेश पाटील विनय म्हात्रे हे 2 फलंदाज आपण पाहता. ओव्हर क्रमांक 2 तळण्यासाठी सुयश भगतला प्राचन केलंय. तो ओव्हर क्रमांक 2 घेऊन येतोय. सामोरे विनय. यंदाच्या हंगामामध्ये विनयने देखील चांगली कामगिरी केली. मॅच मध्ये देखील त्याच्याकडे लक्ष असेल आपण जर विचार केला तर. 14 धावसंख्या ऑन स्क्रीन आपण स्कोरवरती पाहिलं तर. सुयश भगत ओव्हर क्रमांक 2. सामोरे फलंदाज विनय म्हात्रे. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू विनयने उडवलाय. पाहू शकाल मात्र
क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बराच लांब चेंडू आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. अठरा धाबसंख्या झाल्या. अद्याप 30 धाबेची आवश्यकता आहे. पाहिलं तर समाधान सुंदर मॅच. गोलंदाज सुयश भगत. नक्कीच आमचे मोरावेचे राजू दादा मात्रे आपण आलात. आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत. संघाची धाबसंख्या पाहिली तर तब्बल 19 आकड्यावरती. 19 धाबसंख्या स्कोरवरती पाहता आदेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. मॅच मध्ये 48 धाबेचा लक्ष पूर्ण करायचं आहे आणि एकच विचार करू आपण समाधान मात्र की मोरावेचा एक संघ उरला आजच्या दिवसामध्ये. मॅचला जिंकणं गरजेचं आहे कारण मोरावेचे प्रेक्षक दर्दे आहेत, फॅन आहेत आणि नक्कीच आपल्या गावातील एक संघ नक्कीच त्यांना विजय हवा आहे हेच लक्ष असेल या सर्व प्रेक्षक मायबाप वर्गाचं. गोलंदाज सुयश भगत. स्ट्राईक वरती फलंदाज आदेश पाटील. संघाची धाबसंख्या 19 आकड्यावरती पोहोचली. 48 धाबेचा टार्गेट. पुढे एकदा गोलाच्या मार्कवर सुयश भगत. समोर फलंदाज आदेश पाटील. सुंदर चेंडू फलंदाजाला बेट केलं. नक्कीच पाहावं लागलं, फक्त पाहावं लागलं. त्यानंतर यष्टेक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते डॉट. धाबसंख्या थांबली. नक्कीच रिहाडी एंटरप्राइजेस नाबेकाडी संजय दादा आपलं देखील सरचे स्वागत आमच्या मात्रे परिवार चषकामध्ये. या सर्व टीमचं नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्पोर्ट उलवे आणि रिहाडी एंटरप्राइजेस नाबेकाडी. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर सुयश भगत. रनरअप कुठेतरी चूक होतोय. फक्त आणि फक्त 19 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. सुंदर मॅच. पुन्हा एकदा सुयश भगत गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला चेंडू फेकेल. आदेश पाटीलने क्लिक केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवला जातोय. पैकी पर्यंत एकच दुसरा धावेचा प्रयत्न झाला, कॉल झाला आणि 2 धावसंख्या पूर्ण होतात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे तब्बल 21 आकड्यावरती. सलामीची जोडी मीरा स्पोर्ट मोराबे संघाची आणि या षटकातील शेवटचे 2 बॉल आहेत. 21 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात. 48 धाबेचा लक्ष आहे मॅच मध्ये पूर्ण करायचा आहे जिंकण्यासाठी आणि षटकातील पुढला चेंडू. हा काय घडला, अप्रतिम घडला. 55 इशारा नो बॉल. लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे 1+4 5 धाबसंख्या. टोक डीजे. जय श्रीराम. आपण पाहिलं तर आता धाबसंख्या पोहोचली 26 आकड्यावरती. प्रियटचा चेंडू पहा नीट, उघडा डोले पहा नीट आहे. पुढचा चेंडू प्रियट आणि स्ट्राईक वरती फलंदाज आदेश पाटील. एक चांगला फलंदाज. एका साईडला गोलंदाज सुयश भगत. षटकातील पुढला चेंडू. चांगला पटका पाहू शका स्ट्रेट पद्धतीने सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूला अडवी पर्यंत एकच धावसंख्या पूर्ण झाली आणि संघाची धावसंख्या 1 पुढे 27 आकड्यावरती. येणारे 13 बॉल 21 धाबेची आवश्यकता. चला मला चावी मिळाली. जर कोणाची सापडली असेल तर नक्कीच आपली ओळख पटवून ही चावी घ्यायची आपण. लास्ट बॉल शेवटची डिलिव्हरी आणि सामोरे फलंदाज विनय मात्रे. सुयश भगतच्या षटकातील शेवटचा चेंडू विनयला उचलायचा होता. तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल आणि ते पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या 28. येणारे 12 बॉल आणि आता मात्र मॅच मध्ये नक्कीच पाण्याची मागणी केली. 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जा. 20 धाबेची आवश्यकता. प्रति षटका मागे 10.00 मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला. तत्पूर्वी डीजे मास्टर आपल्याला ही संधी दिली जातोय.
चला स्पीडली करा. भरपूर आज मेगा पायडल आहे. जास्त बेल दवडू नका. माझी विनंती आहे. 55 प्रथम 12 बॉल 20 धाबेची आवश्यकता. आमचे प्रणय मात्रे आणि रसिक मात्रे त्यांना आमचे नीरज रणावत सर आणि दीपक बोराडे सर लंच ब्रेकसाठी आहेत. या मॅच नंतर आपल्याला जॉईंट होतील. 12 बॉल 20 धाबा. साहिल भगत ओव्हर क्रमांक 3. साहिल भगतने अनेक वेळेला करिश्मा केलाय. परंतु एका साईडला विनयने देखील बऱ्याच वेळा एक करिश्मा करताना आपण पाहिलाय. दोन मात्र हे खेळाडू आमने सामने आलेत. एका साईडला महेश स्पोर्ट शेलगर संघाचा साहिल भगत, एका साईडला मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाचा विनय मात्रे. 12 बॉल 20 ची आवश्यकता. सुंदर बॅटर रंगेल. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रम आहे आणि परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. कुठल्याही आपल्याला कामासाठी आणि कुठल्याही गोष्टीसाठी तो आपल्याला परिश्रम द्यावा लागतो. येणारे 12 बॉल आणि 20 धाबेची आवश्यकता. गोलंदाज साहिल भगत. पहिला चेंडू विनयने उडवलाय. लाजवाब हवाई सफर लँड झालाय. सीमा रेषा पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार येतोय. सुंदर फटका आला विनयच्या बॅट मधून. आता समीकरण बदललं. 11 बॉल 14 धाबेची आवश्यकता उरली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इथे विश्वास दाखवलाय कर्णधाराने. जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तडा न जाता चांगल्या प्रकारचा स्ट्रोक आला. एका साईडला साहिल भगत पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला चेंडू फेकेल. अजून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु झेल खाली आला क्षेत्ररक्षक साहिल भगत आणि सुंदर टिपला झेल. आणि इथे पहिला झटका, पहिला बिग विकेट परतावा लागेल विनय मात्रेला खेळाडू कक्षामध्ये. ची गरज राहिली मॅच मध्ये. साहिल भगत कमबॅक करेल का? एका साईडला नवीन आलेला फलंदाज प्रवीण ठाकूर मॅचला फिनिश करेल. गोलंदाज साहिल समोर प्रवीण ठाकूर. दहा बॉल 14 ची आवश्यकता उरली. षटकातील पुढला चेंडू त्या पद्धतीने हलवार पद्धतीने फटका सजवलाय. एकदा पूर्ण झाली. दुसरा धावेचा कॉल होतोय आणि पाहता पाहता 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. आता येणारे बॉल उरलेत 9 आणि 12 धावेची आवश्यकता. 9 बॉल 12 रन्स अद्याप पाहिजे. समीकरण उरलाय या मॅच मध्ये. सुंदर मॅच पाहता मित्रांनो. दुपारच्या 17 मध्ये एका साईडला मिहिरा स्पोर्ट मोराबे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये महेश स्पोर्ट शेलगर हे लढत पाहता. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न आणि त्याच मात्र अचेंडू एका टप्प्याने अडवलाय लॉंगाच्या रिजन मध्ये सौरभ कडूने आणि 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 10 रनची गरज. येणारे 8 बॉल आणि 10 रनची गरज. आठ बॉल 10 रनची गरज उरली. युवराज सर मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने जायचं आहे. तो मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला. एका साईडला गोलंदाज साहिल भगत. षटकातील पुढला चेंडू फेकेल. सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. हलवार पद्धतीने कट केला. एकच धाव मिळेल. आता 7 बॉल 9 धावची आवश्यकता राहिली. 7 बॉल 9 रनची आवश्यकता. अद्याप सामना संपलेला नाही. शर्यत संपलेलं नाही. कोणी जिंकलेलं नाही. मित्रांनो इतिहास सांगतो की नक्कीच येथे कोणीही जिंकत नाही. कारण फक्त जिंकतोय तो क्रिकेट.
नेहमी आपण सातत्याने, कारण क्रिकेट जेव्हा जिंकतो ना तेव्हा नक्कीच एक नवीन उमेद आणि नवीन आशा घेऊन पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये उतरतो. आता मात्र 7 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता उरली. लास्ट डिलिव्हरी, अंतिमचा चेंडू, सुंदर गुड डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा चेंडू. अद्याप सामना बॅलेन्स आहे युवराज सर. 6 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. 6 बॉल 9 धावा. अद्याप सामना बॅलेन्स आहे. 48 धावेची चेसिंग होती, पूर्ण करायचा होता. आदेश पाटील अद्याप मैदानामध्ये आहे, जो सलामीला आलेला फलंदाज, आणि त्याच्या साथीला प्रवीण ठाकूर. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील अंतिमची मॅच रिहाणी एंटरप्राइजेस नाबेकाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये रॉयल स्पोर्ट उलवे. रॉयल म्हणजे राजा, आणि राजासारखा थाटमाटाने आम्ही आयोजन पाहिला. नक्कीच आमचे तुषारदादा कोहली आणि तेजसदादा कोहली. नाईट रजनी स्पर्धा, सुंदर स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये जर विचार केला मित्रांनो, तब्बल 7 ते 8 लाख रुपयाची नुसती देणगी आली होती, आर्थिक साह्य लाभला होता, आणि सुंदर स्पर्धा संपन्न झाली. आमचे तुषारदादा कोहली आणि तेजसदादा कोहली यांचा देखील मनापासून आम्ही आभार मानू. दादा आपण आला असेल तर. आता मात्र या मॅच मध्ये 6 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. सुंदर मॅच रंगली. मॅचला कलाटणी सुटली, पाहू शकाल. लास्ट षटक ओव्हर घेऊन येतो गोलंदाज अनिश भगत. काल देखील त्याने UNPL मध्ये चांगली कामगिरी केली होती अनिशने. तो कुठेतरी संघ हार्डलक मध्ये हारला होता, बाहेर झाला होता, परंतु तोच गोलंदाज अनिश वरती विश्वास दाखवला शेलकर संघाने. एका साईडला प्रवीण ठाकूर आहे. 6 बॉल 9ची गरज, कंपल्सरी चेसिंग, स्पर्धेचा नियम. सुंदर मॅच पाहायला मिळतोय. 6 बॉल 9ची गरज. चल स्पीडली करा, टाइम इज मनी. विलेला महत्व द्या. अनिश भगतच्या षटकातील पहिला चेंडू, सुंदर परंतु पंचाने दुर्यात समांतर केलेत. ऑप्शनच्या बराच बार जातोय, वाईट करार आलाय. आता मात्र समीकरण बदललं. 6 बॉल 8ची गरज. 6 बॉल 8ची गरज राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नवीकडे संघ आपण टॉस जिंकला. जसा सामना संपेल लगेच आपण उतरायचं आहे मैदानामध्ये. आपला निर्णय पेंडिंग आहे. चला मात्र 5 बॉल 8 हलवार पद्धतीने पटका सजवला. एकदा पूर्ण झाली. आदेश पाटील, प्रवीण ठाकूर. दुसरा धावेचा कॉल झाला होता, परंतु थांबायला लागेल. आता मात्र 4 बॉल 7ची 5 बॉल आहेत. सॉरी, पहिला वाईट होता. 5 बॉल आहेत. 5 बॉल 7ची गरज आहे. पहिला वाईट होता. 5 बॉल 7ची गरज आहे. 5 बॉल 7 धावा मॅच मध्ये अद्याप उरल्यात. अनिश भगत एका साईडला काबा, आदेश पाटील. नक्कीच आमचे आदेश पाटील वरती विश्वास आहे. एका साईडला अनिश भगत. आताचा चेंडू देखील दोन्ही समांतर झालेत. वाईट करार केला पंचाने. आता उरल्यात 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. ऑन स्क्रीन वरती पाहता आपण 5 बॉल 6ची गरज आहे. ती मात्र मीरा स्पोर्ट मोराबे संघाला जिंकण्यासाठी. सुंदर मॅच झाली. दुपारच्या या सत्रामध्ये आपण पाहता अनिश भगत पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर क्लिक केलाय. इथे चुकी झाली. थर्ड बॅट रिजन मध्ये चेंडू आडवीपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, आणि चुकीची मात्र इथे गलती करतोय तुशेलगर संघ. 2 धावसंख्येला आता मात्र आवश्यकता राहिली 4 बॉल आणि 4 धावेची. 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. अशा जर आपण चुका केल्या तर महेशपूर शेलगर संघ आपल्याला स्पर्धेतून बाहेर जावा लागेल, कारण 4 बॉल आणि आता 4ची गरज राहिली. आदेश पाटील स्ट्राईक वरती फलंदाज पाहता. एका साईडला गोलंदाज शेलगर संघाचा अनिश भगत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पेकेला अनिश भगत. समोरील फलंदाज आदेश. चांगला कट केलाय. थर्ड बॅट रिजन मध्ये दन 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 करीत आलाय. सीमा रेषा पलीकडे विजयाचा हा पटका आदेश पाटीलच्या बॅट मधून. ठोक डीजे.